जीवनातल्या घटनांकडे जे आहे उदासीन वृत्तीने बघायला शिकलं पाहिजे. ही साधना आहे. म्हणून सुख आलं रामकृष्ण हरी, दुःख आलं रामकृष्ण हरी, अशी जेव्हा चित्ताची समत्व स्थिती असते तेव्हा हळूहळू त्याच्या साक्षीत्वाच्या दिशेने आपल्याला जाता येतं. कारण ते चित्त शांत करावं लागतं. कुठलाही कठीण प्रसंग जरी आयुष्यामध्ये आला, कितीही अडचण आली, तरी ते ईश्वराचं नियोजन होतं. रामकृष्ण हरी, की चित्ताची समत्व स्थिती बिघडत नाही, यालाच काय म्हटलंय? साक्षीत्वाने बघणं. आपल्याच दैनंदिन जीवनातले व्यवहार, ज्याच्यात आपलं अंतःकरण सातत्याने उलटापुलट होत असतं, त्या उलटापुलट होणाऱ्या अंतःकरणाकडे साक्षीत्वाने जेव्हा आपण बघायला शिकतो, तेव्हा अंतःकरण ते पण शांत होतं. आद्य शंकराचार्य, विवेक सिंधुकार, कवी मुकुंदराज, आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काकांच्या चरणांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या सत्राला आपण सुरुवात करूयात. प्रकरण पहिले पूर्वार्ध. सद्गुरूंची लक्षणं आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये 43व्या ओवी पर्यंत आलेलो आहोत. 43व्या ओवीमध्ये मुकुंदराज आपल्याशी बोलतात की सद्गुरूंची लक्षणं सांगताना ते म्हणतात की जे ब्रह्मानंद डुल्लती करवनी काहीच न करीती, जे दुराग्रहो न धरिती कवणीये विषयी. का जे ब्रह्मानंद डुल्लती, ते ब्रह्मानंदामध्ये अखंड डुल्लत असतात. म्हणजे ब्रह्मानंद हा त्यांचा स्थायी भाव असतो. करवनी काहीच न करीती, जे ते करून अकर्ते असतात. आणि अकर्ते असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती नसते. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती कुठे असते? जिथे कर्ते पण असतं तिथे कर्तृत्व पण असतं आणि भोक्तृत्व पण असतं. जे दुराग्रह न धरिती कवणीये विषयी. आणि सगळी जी कर्मे ती प्रारब्धवशात होतात. अमुक असंच पाहिजे किंवा तमुक तसंच झालं पाहिजे असा त्यांचा कधी हट्ट नसतो. त्याला दुराग्रह असा शब्द इथे वापरलेला आहे. की मला असंच पाहिजे, तसंच पाहिजे असा कधी त्यांचा हट्ट नसतो. कारण त्यांचा बुद्धीचा सहज निश्चय झालेला असतो, की जे होणार आहे होणार असतं आणि जे होणार आहे ते सुद्धा कसं आहे तर ते मिथ्याच असतं. बघा अर्थ आपल्या समोर असा दिलेला आहे या ग्रंथामध्ये. आता आपण इथे विचार करूयात, की जे ब्रह्मानंद उल्लती करवणी काहीच न करीती. तर सद्गुरूंचा ब्रह्मानंद हा स्थायी भाव असतो. आता सद्गुरूंची प्रार्थना आपण करतो. ब्रह्मानंदम परम सुखदम, आत्ताच मी सुरुवातीला म्हटली. ते कसं आहे तर केवलम ज्ञानमूर्तीम आणि परम सुख म्हणजे जे ब्रह्म सुख आहे, पर म्हणजे मायेच्या पलीकडचं जे अत्युत्तम सुख आहे, की त्या पलीकडे सुख नावाची कुठली गोष्टच नाहीये. असं जे सुख आहे, असं ते ब्रह्मसुख जे आहे, ते ब्रह्मसुखच ते झालेले असतात. म्हणजे त्यांच्या देहासह ते परब्रह्मच असतात. एक माऊलींचा विचार आपण बघूया. ब्रह्मज्ञ पुरुषाच्या संदर्भात एक 2 शब्द आपण नेहमी ऐकलेले असतात. एक विदेह मुक्ती आणि दुसरी जीवनमुक्ती. आता या 2 मध्ये काही फरक आहे का? खरं तर तसा फरक नाहीये, पण तसं म्हटलं तर किंचितसा फरक आहे. तो ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला आहे. अगदी किंचितसा भेद आहे. विदेह मुक्ती आणि जीवनमुक्ती. आता ब्रह्म होणे म्हणजे विदेह मुक्ती आणि ब्रह्म होण्याची योग्यता म्हणजे जीवनमुक्ती. तर थोडं आपल्याला काय वाटतं तर हे क्लिष्ट वाटतं, पण काही क्लिष्ट नाही आहे. थोडं समजावून घेतल्यानंतर लक्षात येईल. बघा जीवनमुक्त जो असतो ना, आता जीवनमुक्त जो असतो तो देहात असतो. जे जीवनमुक्तीच्या काळामध्ये त्याला 2 सत्ता असतात. एक व्यावहारिक सत्ता आणि दुसरी पारमार्थिक सत्ता. आणि या दोन्ही सत्तांमध्ये त्या जीवनमुक्ताच्या भूमिका सुरू असतात. आता व्यावहारिक भूमिकेमध्ये जीवनमुक्ताचा स्थूल देह असतो. म्हणजे त्याला अंतःकरण असतं. आणि आत्म्याचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास म्हणजे जीवरूपाने तो असतो. आणि अवशिष्ट प्रारब्ध कर्म जे आहे ते देहेंद्रियांकडून व्यवहारही त्या जीवनमुक्ताचा या जगतामध्ये होत असतो. आणि पारमार्थिक भूमिका जी असते ती अशी, की त्यांनी ज्ञानाने जगाचा बाध जो आहे तो त्याचा झालेला असतो. आणि प्रारब्धवशामध्ये कर्म करीत असला तो, भोग घेत असला, तरी पण स्वतःला तो अकर्ता आणि अभोक्ता समजतो. त्यामुळे कर्तृत्व, भोक्तृत्व भ्रांतीचा तिथे प्रश्नच संभवत नाही. त्याचं अज्ञान संपूर्णपणे नष्ट झालेलं असतं.
आणि गुरुकृपेने ज्ञानरूप झालेला असा हा निरीच्छ जो असतो तो पूर्ण काम झालेला असतो. त्यामुळे मला अमुक असंच पाहिजे किंवा तमुक तसंच झालं पाहिजे असा त्याचा त्या जीवनमुक्ताचा कधीही हट्ट नसतो. आणि ही जीवनमुक्ताची स्थिती माऊली आपल्याला सांगतात. आता जीवनमुक्त सांगितला, आता दुसरा शब्द मी सांगितला तो विदेहमुक्त. आता विदेहमुक्त म्हणजे विदेहमुक्त किंवा विदेहमुक्ती असं आपण म्हणतो. तर प्रारब्ध कर्म नष्ट झालं की देहपात होतो त्या जीवनमुक्ताचा. तेव्हा त्याला काय म्हणतात तर विदेहमुक्ती असं म्हणतात. आणि जेव्हा विदेहमुक्ती झाल्यानंतर असंग, शुद्ध, व्यापक असं ब्रह्मस्वरूपच तो होऊन जातो. आता एवढासा किंचितसा फरक केलेला आहे. म्हणजे देहात असेपर्यंत सुद्धा विदेहमुक्त म्हणत नाहीत त्याला फक्त. देह पडल्यानंतर विदेहमुक्त असं म्हणतात. पण श्री गुरु जर देहात असतील तरी तेही देहासह ब्रह्मच असतात. अखंड त्या ब्रह्मानंदामध्ये डुलत असतात. आणि देहादी जगत हे मिथ्या असून त्यामध्ये सगळं जे काही व्यवहार होतात ते पण कसे आहेत तर ते मिथ्याच असतात असा त्यांचा सहज बुद्धीचा निश्चय झालेला असतो. आता जीवनमुक्त स्थितीमध्ये आपण जर संत बघितले सगळे, तर त्यांचे प्रत्येकाचे एक स्वभाव आहेत की नाही हो? माऊलींचा स्वभाव मवाळ आहे. तुकोबांचा स्वभाव कसा आहे? आपण म्हणू की जगावर सुद्धा ते काय करतायत तर त्यांची भाषा परखड अशी भाषा आहे. समर्थांची भाषा आहे उद्धटाशी उद्धट, खटनटाशी खटनट. म्हणजे जीवनमुक्त स्थितीत त्या प्रत्येक संतांचा पण किंवा सद्गुरू जे जीवनमुक्त असतील, त्यांचा एक स्वभाव जो असतो, तो स्वभाव असतो. एक दृष्टांत नेहमी सांगितला जातो. बघा प्युअर सोनं. प्युअर सोन्याचा दागिना घडतो का? नाही घडवला जात. पण त्याच्यामध्ये काय करावं लागतं तर किंचितसं तांबं किंवा पितळ जे आहे ते मिक्स करावं लागतं. मग आता समजण्यासाठी म्हणून किंचितसं सोनं किंवा तांबं ज्याच्यामध्ये मिक्स केलंय, तो दागिना घडलाय, तो कोण आहे? तर जीवनमुक्त आहे. आणि ते दागिना जो आहे तो मोडला, की त्याचं परत जे सोनं होतं, त्याच्यातलं जे किडाळ आहे, जे मिक्स केलेलं धातू आहे, तो जेव्हा काढला जातो, तेव्हा त्याला विदेहमुक्त असं म्हटलं जातं. असा शास्त्राने जो आहे तो किंचितसा फरक केलेला आहे. पण आता हा जीवनमुक्त जो असतो, तो कसा असतो तर देहात असून सुद्धा, कर्म करीत असताना दिसत असून सुद्धा तो कर्मापासून निर्गत झालेला असतो. म्हणजे त्याला कर्माचा लेप लागत नाही. त्याला नैष्कर्म्य असं म्हणतात. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी हा शंकराचार्यांचा ग्रंथ आहे, की तो नैष्कर्म्य म्हणजे तो परमा परमात्मा स्वरूपाला जो प्राप्त झालेला असतो, तो कर्म करीत असताना सुद्धा मी काही करत नाही या भूमिकेमध्ये असतो. तेच मुकुंदराज आपल्याशी बोलतायत. ते कसे असतात सद्गुरू? तर जे ब्रह्मानंदे डुल्लती, करवनी काहीच न करीती, जे दुराग्रहो न धरिती, कवणीये विषयी. ते कुणाविषयी एकतर इथे तुम्ही म्हटले असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे किंवा ह्यानी तसं वागलं पाहिजे. माझी एवढी शिष्यमंडळी आहेत, तर त्यांनी असं का वागावं? असं ज्या ठिकाणी असतं ते सद्गुरू नव्हेती. कारण त्यांनी या जगताचा संपूर्णपणे बाध केलेला असतो आणि फक्त त्या शिष्यांच्या लीला ते बघत असतात. आता शिष्यांच्या लीला का बघतात आणि शिष्य लीला का करतात? कारण शिष्य अजून कसे आहेत तर देहबुद्धीवरती आहेत आणि भाव शुद्ध असतो प्रत्येक शिष्याचा आपल्या सद्गुरूंप्रती. कारण आपण परमार्थ करतो किंवा हे सगळं जाणून घेतो किंवा सद्गुरूंचं महात्म्य जे आपण जे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो किंवा सद्गुरूंची कृपा आपल्यावरती व्हावी, तो अंतःकरणात एक शिष्याचा भाव निर्माण व्हावा लागतो आणि प्रत्येक शिष्य हा सद्गुरूंच्या जवळ जाण्याचा काय करतो तर, की मी काय केलं म्हणजे सद्गुरूंजवळ जाईल? बघा अनेक शिष्य असतात सद्गुरूंचे. कुणाला असं वाटतं, की मी आवडता पदार्थ करून दिला, की सद्गुरूंना मी काय होईल तर मी जवळ जाईन त्यांच्या किंवा त्यांची दृष्टी माझ्यावरती पडेल. कुणाला काहीतरी वाटतं, की मी त्यांना एखादी वस्तू घेऊन दिली तर काहीतरी होईल. कुणाला वाटतं आपण गुरुदक्षिणा द्यावी. कुणाला वाटतं त्यांना आवडेल ते आपण आणून द्यावं. कुणाला वाटेल, की आपण अभ्यास करावा म्हणजे मग त्यांना तो आवडतो. असं अनेक प्रकारचे अनेक शिष्य असतात आणि त्या शिष्यांमध्ये गडबडी असू शकतात. पण सद्गुरूंना हे माहितीये, की हा शिष्यांचा जो शुद्ध निर्मळ भाव जो आहे, तो जो आहे तो माझ्याप्रती अतिशय शुद्ध आहे. बाकी अजून सगळे कसं आहेत तर अज्ञानी आहेत आणि त्यामुळे ते शिष्यांच्या अगदी शांतपणे लीला बघतात आणि त्यांना हे माहितीये, की जो तो त्या पायरीवरून पुढे-पुढे येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठेही कुणालाही नावं ठेवणं होत नाही.
आता हे का म्हणायचं असं? खरं तर त्यांच्या बाजूने काहीच नाहीये. पण तरी आपल्याला समजण्यासाठी म्हणून त्यांची भूमिका जी आहे, कारण आपल्याला कसं असतं, की एकमेकांना नावं ठेवल्याशिवाय जरा थोडंसं, अहो किती वेळा येऊन गेली, पण तरी पुढे-पुढे गेल्याशिवाय तिला चालतच नाही. आपण पारमार्थिक क्षेत्रात असून सुद्धा आपल्या तोंडातून एखादं वाक्य असं निघून जातं. पण सद्गुरूंच्या ठिकाणी हा सगळा बुद्धीचा निश्चय इतका पक्का झालेला असतो, ते फक्त त्या शिष्याचा भाव बघतात. एक प्रसंग आठवला म्हणून सांगते. श्रीधरगडीमध्ये आम्ही गेलो होतो. आम्ही म्हणजे मी होते, डॉक्टर काका होते आणि अजून ठाण्याचे काही साधक आले होते. आणि अगदी खूप नवीन साधिका होत्या. आणि काकांचं प्रवचन झालं आणि त्या काकांना प्रश्न विचारत होत्या. काकांनी ते समजावून सांगितलं होतं. मी काल प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम नहि विंदन्ते. म्हणजे जो प्रत्येक बोध होतो त्याच्यामागे बुद्ध असतो. ते उपनिषद वचन सांगितलं होतं आणि त्या भगिनींना ते काही फार लक्षात आलं नव्हतं. त्या म्हणाल्या, "तुम्ही मला समजावून सांगाल का?" घडीत खुर्चीवर बसले होते काका छान असे आणि तिथे समोर त्या बसल्या होत्या आणि काका त्यांना इतके छान समजावून सांगत होते. आणि एक अगदी ज्येष्ठ असे होते, अनुभवी. मी नाव कुणाचंच घेत नाहीये. ते एकदम पटकन म्हणाले, "का हो?" म्हणे, "एवढी साधी गोष्ट नाही का लक्षात येत?" आता मी मनात असं म्हटलं, "अहो, जे सांगतायत ते सद्गुरू आहेत. जी विचारतीये ती अगदी नवीन शिष्य आहे आणि सद्गुरूंना सांगण्यात जर काही अडचण नाहीये, तर आपण कोण?" मला सांगण्याचा मुद्दा तो प्रसंग का मी सांगते आपल्यासमोर, की शिष्यांमध्ये ह्या सगळ्या गडबडी असतात. सद्गुरूंच्या मनामध्ये कुणाविषयी दुराग्रह नसतो. त्यांना सगळे सारखे असतात. कारण त्यांना हे माहिती असतं, की प्रत्येकजण हळू-हळूच वरती येणारा असतो आणि म्हणूनच त्यांना सद्गुरू असं म्हणतात. जर एखादे सद्गुरू म्हणत असतील, की "तुला कळत नाही तर तू कशाला? किती वेळा मी सांगितलंय हे." तर ते सद्गुरूंचं लक्षण नाही. म्हणजे इतके हे बारकावे ते सांगून ठेवलेले आहेत ना आपल्याला, जर आपण ह्या बारकाव्यानुसार जर आपण जगामध्ये अशा व्यक्ती आपल्या सानिध्यात आल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या पारखता आल्या, तर सद्गुरू म्हणजे काय आहेत, चालते-बोलते, हे आपल्या लक्षात यायला फारसा वेळ लागत नाही. म्हणून त्यांच्या मनात कुठलाही दुराग्रह नसतो. मला जे असेल, कारण ईश्वरी नियोजन त्यांना मान्य असतं, की जे ईश्वरी नियोजनामध्ये येईल ते काय आहे तर त्यांना मान्य आहे. त्यामुळे हट्ट कुठलाच नसतो. ह्यानी असं का केलं, त्यानी तसं का केलं? एक पानावर बसल्यानंतर सुद्धा मऊ भात हवा असेल, पण जर पानामध्ये मोकळा भात आला, तरी काका आनंदाने तो ग्रहण करायचे. कारण आज काय आहे, तर या मोगऱ्याच्या कळ्या माझ्या पानात आल्यात. म्हणजे असं जे आहे, की कुठला हट्टच नाहीये, कुठला दुराग्रहच नाहीये आणि तरच ती व्यक्ती समाजामध्ये सुद्धा काय करू शकते, तर कार्य करू शकते. म्हणून इथे मुकुंदराज म्हणतात, "जे दुराग्रह न धरिती कवणीये विषयी." मग जर दुराग्रह धरला तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? कारण त्यांच्या परब्रह्म स्वरूपाची अनुभूती घेतलेली असते आणि सगळ्यांमध्ये एकच तत्व आहे. तत्व मात्र भिन्न नाहीच आहेत. कारण एकमेव अद्वितीय असं परब्रह्म तत्व अनुसूत जे आहे, सर्वाघटी राम, देहादेही एक, हे नाम, रूप, गुण, त्याचा इतिहास हे सगळं कसं आहे तर मायेचं आहे. या सगळ्या मायेकडे त्यांचं अजिबातच काय नसतं तर लक्ष नसतं. त्यांचं लक्ष त्या मायातीत परमात्म्याकडे असतं. त्यामुळे हे सगळे खेळ जे आहेत हे मायेतले आहेत, स्वभावांचे जे आहेत किंवा आपण जसं अनेक गोष्टी ज्या होतात त्या शिष्यांकडून त्या किंवा अनेकांकडून जगतामध्ये कार्य करत असताना, पण बरोबर त्या व्यावहारिक सत्तेला व्यवस्थित ते सांभाळतात आणि परमार्थामध्ये त्यांचं लक्ष त्या तत्वाकडे असतं आणि म्हणून त्यांचा सहजच निश्चय असतो, की हे सगळं कसं आहे तर मिथ्या आहे. जे होणार आहे ते ईश्वरी नियोजनानुसार होणारच आहे. त्यामुळे अंतःकरणाची स्थिती यत्किंचित सुद्धा विचलित होत नाही. पुढे मुकुंदराज म्हणतात, "करीती सत्कर्मे कोडे, परी स्वस्वरूप स्थिती न मोडे. जेया स्वरूपानंद बोसंडे सर्वेंद्रियद्वारे." बघा जणू धर्मात्मेचे त्यांच्यावर बंधन असल्याप्रमाणे ते सत्कर्म कौतुकाने करताना दिसतात. पण ती करत असताना ती मी करीत आहे, अशा विचाराने त्यांची आत्मस्थिती बिघडत नाही. तर त्यांच्या प्रत्येक कृतीतून आत्मानंदच प्रकट होतो. सर्वेंद्रियाच्या सर्व क्रियातून आत्मानंदाचीच जणू अभिव्यक्ती होते आणि आनंदाच्या स्थायी भावामध्ये इंद्रियांचे व्यापार चालू असतात. त्या करीती सत्कर्मे कोडे परी स्वस्वरूप स्थिती न मोडे. आता ही शास्त्राने आज्ञाच घातलेली आहे त्यांना, की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. ही जीवनमुक्ताला आज्ञाच दिलेली आहे, की देहाचा प्रारब्ध असेपर्यंत जगात कार्य करावं आणि कार्य करून सुद्धा आपण कोणी वेगळे आहोत, ही भूमिका तिथे
ठेवू नये म्हणजे ती राहतच नाही तिथे. आणि ती सत्कर्म जी आहेत ती पण इतकी सहज तो करत असतो, की मी करत आहे किंवा मी काही करत आहे, हा विचारही त्याच्या ठिकाणी नसतो. बघा डॉक्टर काकांनी त्यांच्या आयुष्यात इतकं निष्काम कर्म केलेलं आहे आणि इतकी सत्कर्म केलेली आहेत, पण कुठेही वाच्यता नाही. कुणीतरी गावातली व्यक्ती सांगते एखादी, की ह्यांनी एका विद्यार्थ्याची फी भरली होती आणि तो आज डॉक्टर झालाय. म्हणजे डॉक्टर होईपर्यंत त्यांनी त्याचं शिक्षण केलं. एक उदाहरण सांगितलं. अनेक संत चरित्रांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या कथा बघायला मिळतात, की ते सत्कर्म या व्यावहारिक सत्तेमध्ये म्हणजे व्यावहारिक जगतामध्ये असेपर्यंत करत असतात. पण मी काही करत आहे ही भूमिका तिथे नसते. पण आत्मस्वरूपात ते अखंड रममाण झालेले असतात. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये मात्र जीवाला ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे ते योग्य ती काय करतात तर मदत करतात. आणि अखंड आत्मस्थिती असते. माऊलींची ओवी आहे, जो तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्य देखील जाहला, म्हणून सहजे सांडवला कर्मसंगे. देहेंद्रियाची स्वाभाविक कर्म सुरूच असतात, पण तो त्या कर्मांनी लिप्त होत नाही आणि आत्मज्ञानाने संतुष्ट झालेला असल्यामुळे तिथे कर्माचा सहजच संबंध नसतो. तर आता प्रकृतीचा संबंध जोपर्यंत आहे, आता जोपर्यंत जीवनमुक्त स्थिती आहे, देह आहे, तोपर्यंत त्या प्रकृतीशी संबंध राहणारच आहे आणि जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग संभवतच नाही. कारण प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियांच्या क्रिया करण्याच्या स्वभावामुळे आता कसं आहे, की सहजच ती कर्मेंद्रियांची काय आहे तर भगवंत पण म्हणतात, की नाही, मी पण कर्म करतो आहे. कारण जो या भूतलावरती जन्माला येतो, त्याला कर्म करावंच लागतं. त्याच्याकडनं ती कर्म होतातच म्हणजे. मग त्या स्वभावामुळे त्या कर्मेंद्रियांच्या मी काही करत नाही असं म्हणणाराही तो अखंड कर्म करतच असतो. एक दृष्टांत खूप छान दिलाय, की वाळलेलं पान स्वतः क्रियाशून्य असतं. पण वाऱ्याच्या झपाट्यामुळे काय सापडल्यामुळे ते उचललं जातं आणि आकाशात इकडे-तिकडे फिरत राहतं. अगदी त्या पद्धतीने त्याचं काम झालेलं आहे. काही नाही आता तो स्वस्थ झालेला आहे. पण तरी सुद्धा प्रकृतीचा संबंध जोपर्यंत आहे कर्मेंद्रियांशी, तोपर्यंत ती कर्म जी आहेत, ती कर्मेंद्रियांकडून ती होत राहतात. आता खरं तर आत्मज्ञानाने जो संतुष्ट झालेला आहे. अ, इतकं वर्णन खूप छान केलंय ना माऊलींनी. त्यांच्यात ऐसा आत्मबोधे तोखला, जो परमानंदे पोखला, तोची स्थितप्रज्ञ भला ओळख तू. म्हणजे आत्मज्ञानाने संतुष्ट आणि ब्रह्मज्ञानाने पुष्ट झालेला आहे. तो कसा आहे तर स्थितप्रज्ञ आहे. आता संतुष्ट आणि पुष्ट शब्द डोळ्यासमोर आणा. संतुष्टी कशी असते ती, की ती चेहऱ्यावर सुद्धा प्रसन्नता दिसते आणि पुष्टी जी आहे, आता पुष्टी बघा आपण म्हणतो, की चांगलं-चुंगलं खाल्लं, की शरीरावर दिसतं, तो पुष्ट झालेला आहे. अगदी त्या पद्धतीने आतमध्ये फक्त आनंद आहे, ब्रह्मानंद आहे आणि तो त्याच्या चेहऱ्यावरती जो आहे तो ओसंडून म्हणजे संपूर्ण देहावरती आहे, तो ओसंडून वाहतो आहे. पण तरी तो काय करतो आहे, तर सत्कर्म करतो आहे. आता खरं त्याला काहीच गरज नाहीये हे सगळं करण्याची. पण तरी शास्त्र म्हणतं बघा एक दृष्टांत आहे. आता स्वयंपाक करणं कुठपर्यंत? जोपर्यंत तो सिद्ध होत नाही, तोपर्यंत आणि तो सिद्ध झाल्यानंतर जेवणारा जेवून तृप्त होत नाही तोपर्यंत. एकदा तृप्ती झाली, की साधनं आपोआपच संपतात. त्याप्रमाणे आत्मानंदाने संतुष्ट झाल्यावरती कर्म करण्याचं खरं प्रयोजनच राहत नाही. पण तरी सुद्धा तो सत्कर्म करत असतो. त्याचा आनंद हा स्थायी भाव झालेला असतो आणि त्या स्थायी भावामध्ये इंद्रियांचे सगळे व्यापार जे आहेत ते सुरू असतात. मुकुंदराज म्हणतात, "करीती सत्कर्मे कोडे, परी स्वस्वरूप स्थिती न मोडे, जया स्वरूपानंद बोसंडे सर्वेंद्रियद्वारे." सत्कर्म करत असतो आणि हा स्वरूपाचा आनंद जो असतो, आत्मानंद, तो त्याच्या सर्व इंद्रियांच्या द्वारे काय होतो, तर तो अभिव्यक्त होत असतो. आणि त्या आनंदाच्या स्थायी भावामध्ये इंद्रियांचे व्यापार सुरू असतात आणि म्हणून सद्गुरू असतील, संत असतील, जेव्हा आपण त्यांच्या सहवासामध्ये असतो, तेव्हा त्यांची प्रत्येक कृती जी आहे, तेव्हा प्रत्येक कृतीचं आपण वर्णन करतो. आता खरं काही वेगळं असतं का? आम्ही घरी जाऊन राहतो डॉक्टर काकांच्या. ते प्रत्येक जी काही गोष्ट करतात ना, ती अशी नवलाचीच वाटते. किती छान केली ना काकांनी. कारण ती तिथे स्थितीच आहे तशी. कारण तो आत्मानंद त्यांच्या प्रत्येक कृतीतून जो आहे, तो आपल्याला अनुभवाला येत असतो. ती शांती जी आहे, ती आपल्याला अनुभवाला येत असते. आणि या अशांत जीवाला असं वाटतं, की हे मला कधी जमेल असं. मला हे कधी अनुभवाला येईल.
आणि त्याच्याकडे आपण असं आकृष्ट होत असतो. ज्याप्रमाणे आपण म्हणू ना, की त्या मधमाशा ज्या असतात त्या पोळ्याकडे आकृष्ट होतात. अगदी त्या पद्धतीने तो ब्रह्मानंद तिथे असतो आणि माझा पण काय तर आनंद हा स्थायीभाव आहे. मला पण विकार नकोयत. म्हणजे कुठल्याही जीवात्म्याला जे आहेत, ते विकार नकोयत. त्याला त्याचा त्रास होत असतो, पण ते त्याला कळत नसतं. मग त्या आनंदाच्या जेव्हा सहवासामध्ये म्हणजे जिथे ब्रह्मानंद मूर्तिमंत नांदतोय, त्या सद्गुरूंच्या सहवासामध्ये जेव्हा आपण तिथे त्यांच्या चरणांशी बसतो, त्यांच्या जवळ जातो, तेव्हा आपला सुद्धा आपले विकार सुद्धा आपल्याला काय होतात, तर ते विसरायला होतात आणि आपण सहजच त्या आपण जसं गुळाकडे काय म्हणू आपण माशी काय होतं आकृष्ट होते. अगदी त्या पद्धतीने आपण इथे आकृष्ट होतो. कारण ते तत्वच तिथे तसं आहे. कारण माझं सुखरूप तत्व तिथे प्रगट होतं आणि मला त्याची एक ओढ असल्यामुळे आपण तिथे अगदी असं वाटतं, की जाऊ नये, उठूच नये इथून. तिथे सतत बसत राहावं. कारण एक वेगळी आनंदाची अनुभूती जी आहे, ती त्या जीवात्म्याला येत असते. आणि मग इथे जे शब्द वापरलेत ना, "जया स्वरूपानंद ओसंडे सर्वेंद्रियाद्वारे." त्या प्रत्येक क्रियातून ती आत्मानंदाचीच ती अभिव्यक्ती होत असते आणि त्या आनंदाच्या स्थायी भावामध्ये सगळे इंद्रियांचे व्यापार जे आहेत, इंद्रियांचे व्यापार सुरू असतात. पुढे मुकुंदराज म्हणतात, "विधी निषेधांते करीती, परी विधी निषेधे न लिंपती, असुळ विसुळ नवती, ब्रह्म संवित्तीस पुरे म्हणवनिया." आता विधी निषेधांते करीती म्हणजे विधींचं पालन करायचं आणि निषेधांचा त्याग करायचा जे निषिद्ध आहे त्याचा हा त्यांचा स्वभाव सहजच झालेला असतो आणि कुठल्याही विधी निषेधांनी ते लिप्त होत नाहीत की मी विधीप्रमाणे वागणारा किंवा निषिद्धाचा त्याग करणारा या कल्पनेचा त्यांना स्पर्शही होत नाही आणि संवितरूप ब्रह्माचा त्यांना अखंड अनुभव असल्यामुळे या किंवा अशा कशानेच त्यांची स्वस्थता मोडत नाही आणि आत्मस्थिती बिघडत नाही. बघा विधी निषेधाते करीती, परी विधी निषेधे न लिंपिती. आता साध्याची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परमार्थामध्ये काय तर साधन आहे, प्रयत्न आहेत. आमच्यातल्या गुणांची वृद्धी व्हावी, दोषांची निवृत्ती व्हावी, यासाठी सगळे प्रयत्न करावे लागतात आणि त्याला साधना असं म्हणतात. आता साध्याची प्राप्ती झाल्यानंतर प्रयत्न संपूर्णपणे संपतात. मग आता परमार्थ ही साधना पण आहे आणि साध्यही आहे. मग जो ज्ञानी असतो त्याचं काही न करणं यालाही काय म्हणतात तर परमार्थच असं म्हणतात. आता समुद्राला नदी प्राप्त झाल्यानंतर कुठे जाते असं विचारलं, तर आपल्याकडे उत्तर कुठे आहे हो? ती समुद्राला प्राप्त होईपर्यंत प्रवाहित दिसते आपल्याला. ती प्रवाहित असते. पण त्या दिशेने ती धावत असते समुद्राच्या दिशेने. आता हे तिचे प्रयत्न कुठपर्यंत? तर समुद्राला प्राप्त करून घेईपर्यंत. आता प्रयत्न हा प्रवासही आहे आणि हा परमार्थही आहे. आता समुद्र प्राप्तीत तिचा प्रवास जर टिकला असता, तर साध्य प्राप्तीतही परमार्थ सुरू राहिला असता. पण साध्य प्राप्तीत परमार्थ नाही. जेव्हा नदी समुद्राला मिळते, तेव्हा ती समुद्ररूपच होऊन जाते. ती वेगळी म्हणून तिला दाखवता येत नाही. अगदी या पद्धतीने हेतुपुरस्सर पुण्याकडे प्रवृत्त होणं आणि हेतुपुरस्सर पापाची निवृत्ती करणं हे कुठपर्यंत करावं लागतं? तर अंतःकरण शुद्धीसाठी म्हणून विधिनिषेधांचा विचार आहे. तो एका मर्यादेपर्यंत नक्की आहे. पण पुढे गेल्यानंतर विधी पण नाही आणि निषेध सुद्धा नाही. उपनिषद सांगतं आपल्याला, "निस्त्रय गुण्य पथि विचरतः, को विधी को निषेधः." एकदा तो निस्त्रय गुण्य झाला, की म्हणजेच गुणातीत झाला, की पथि विचरतः म्हणजे रस्त्याने जाताना को विधी त्याला कशाचा विधी आणि कशाचा निषेध आहे? तो विधी निषेधांच्या पलीकडे गेलेला असतो. आणि विधी निषेधांचा विचार जो आहे तो परमार्थामध्ये प्रयत्नांसाठी येतो. पण परमार्थ सिद्ध झाल्यानंतर विधी निषेधांचा विचार नाही. म्हणून जो ज्ञानी असतो त्याला विधी आणि निषेध नसतात. तुकाराम महाराज म्हणतात, "आम्ही विधींचे जनिते." अहो आम्ही तर काय आहोत? तर विधींचे जनिते आहोत. म्हणजे मग तर आम्हाला विधी निषेध कुठले आले? अशी जी स्थिती असते. म्हणून इथे विधी नाही, निषेध नाही. म्हणून संवितरूप ब्रह्माचा त्यांना अखंड अनुभव असतो. आणि अशा कशा म्हणजे कुठल्याच विधींनी आणि निषेधांची स्वस्थता अजिबात मोडत नाही. ती आत्मस्थिती विस्कटतच नाही कशी म्हणून. इतकी ते स्वस्थ झालेले असतात. पाप पुण्यातीत झालेले असतात. पुढे मुकुंदराज म्हणतात,
त्यजित असता नाही त्यागू, भोगित असता नाही भोगू, नवल हा ज्ञान योगू, जेथे नांदतू असे. बघा, त्यजित असता नाही त्यागू, म्हणजे त्याग घडला तरी मी त्यागी आहे. भोगित असता नाही भोगू, म्हणजे भोग घडला तरी मी भोगी आहे, असे त्यांना कधीच वाटत नाही. नवल हा ज्ञानयोगू, कारण ज्ञानयोगामुळे सर्व प्रकारचं कर्तृत्व नष्ट झालेलं असतं आणि नवल हा ज्ञानयोगू, जेथे नांदतू असे. असा हा नवलाईचा ज्ञानयोग त्यांच्या ठिकाणी नांदत असतो. त्यजित असता नाही त्यागू आणि भोगित असता नाही भोगू. प्रारब्धानुसारी जे सुखदुःखांचे भोग शांतपणे तो भोगतो. मी भोगणारा ही भूमिका तिथे नसते किंवा मला हे नको असा त्यांचा त्यागही नसतो. कर्तृत्व असेल तर भोक्तृत्व, म्हणजे नाहीतर मग काय, कर्तृत्वच नसेल तर भोक्तृत्व कुठलं? आता ह्या सगळ्या गडबडी कुणामध्ये आहेत? या सगळ्या गडबडी आपल्यामध्ये आहे. प्रारब्धानुसारी आम्हाला सुखदुःखाचे भोग मान्य नसतात. त्यामुळे आमचं प्रारब्धाशी भांडण असतं. हे माझ्याच वाट्याला का? हे का, ही लक्षणं जी सांगितलेली आहेत ना सद्गुरूंची, ही तर त्यांची आहेतच हो सद्गुरूंची लक्षणं. पण आपण जो परमार्थ करतो आहोत, आता आपण हे परमार्थ का करतोय? दासबोधाचा अभ्यास करतो, ग्रंथराज दासबोधाचा. त्याच्यामध्ये सद्गुरूंची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आत्ता आपण विवेक सिंधूचा अभ्यास करतो आहे. त्याच्यामध्ये सद्गुरूंची लक्षणं आहेत. अजून एकनाथी भागवत आहे नाथांचं. त्याच्यामध्ये सुद्धा सद्गुरूंची लक्षणं आहेत. मग ही सगळी समजून का घ्यायची? सद्गुरू ओळखण्यासाठी तर आहेतच. सद्गुरूंच्या जवळ जाण्यासाठी जर, त्यांच्या जवळ जर मला जायचं असेल, तर मला सुद्धा काय करायला पाहिजे? तर त्या लक्षणांच्या जवळ, जवळ, जवळ जायला पाहिजे. आणि मी जवळ गेले तरच मला सद्गुरू ओळखता येणार आहेत. नाहीतर मला सद्गुरू ओळखता येणार नाहीत. आता ते ओळखायचं म्हणजे काय? ते ओळखून त्यांना त्यांचा अनुग्रह घ्यायचा, त्यांना शरणागत राहायचं. पण सद्गुरूंसारखं मला व्हायचं असेल, तर सद्गुरूंचं कार्य वेगळं आहे. सद्गुरू अनुग्रह देतात किंवा त्यांना खूप मोठा शिष्य परिवार चालवायचा असतो. पण प्रत्येक शिष्याला ते स्वस्वरूपी काय करतात, तर त्याच्या स्थानावरती आरूढ करतात. मग ती स्वरूप स्थिती हा प्रत्येकाचा हक्क आहे की नाही? समर्थ म्हणतात ना, काय आहे तर, स्वरूप सिद्ध हा माझा हक्क आहे. जे स्वरूपाची प्राप्ती जो आहे हा प्रत्येकाचा हक्क आहे. मग तो जर मला प्राप्त करून घ्यायचा असेल आणि स्थिती जर मला अशी अंगी बाणवून घ्यायची असेल, तर मला अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविद्येकडून विद्येकडे, माझ्या ज्या काही त्रुटी आहेत, जे विकार आहेत, ते विकार कमी करत करत, नष्ट करत करत, हे वाचल्यानंतर म्हणजे ही सद्गुरूंची जी स्थिती सांगतात की नाही ते मुकुंदराज, ती आपली साधना आहे. शिष्याची ती साधना आहे. आणि ती साधना सातत्याने करत राहणं, ती प्रगतीपथावर जर राहिली, तर हळू-हळू आपण त्यांच्या जवळ जाऊ आणि जवळ जाता-जाता एक दिवस त्यांच्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाऊ. आणि त्याच्यासाठी हे सगळं समजून घ्यायचं आहे, हे पक्कं लक्षात ठेवायचं. कारण नाहीतर सद्गुरूंची लक्षणं सगळ्यांमध्ये कमी ओव्या फक्त आपल्याला वेगवेगळ्या दिसतायत. विवेक सिंधूमध्ये त्यांची शैली वेगळी आहे मुकुंदराजांची, समर्थांची शैली वेगळी आहे, नाथांची शैली वेगळी आहे, माऊलींची शैली वेगळी आहे. पण स्थितप्रज्ञाची लक्षणं सगळी एकच आहेत की नाही? काही वेगळी नाहीच आहेत. पण परत-परत का समजावून घ्यावी लागतात? तर आपण आपल्या साधनेमध्ये ते आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचे ॲप्लिकेशन्स करायचे आहेत. त्या पद्धतीने आपलं आचरण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर आपण असं आचरण ठेवलं, तरच आपण सद्गुरूंच्या जवळ म्हणजे त्या स्वरूप स्थितीच्या जवळ जाऊ. थोडा अंदाज यायला लागतो की नाही या सगळ्या गोष्टींचा? म्हणून इथे म्हणतात, की प्रारब्धानुसारी जे सुख-दुःखाचे भोग ते शांतपणे ते भोगतायत हो. त्यांची स्थिती तशी आहेच. पण मग आम्ही कसं शांतपणे ते भोगू? कारण प्रारब्ध हे त्यांनी मान्य केलंय, ईश्वरी नियोजन जे आहे ते. आणि त्यांनी जर मान्य केलं असेल आणि मी सद्गुरूंची शिष्या म्हणून असेल, तर मला पण ते मान्य करता आलं पाहिजे. आणि मला मान्य करता आलं, की मग मला जमलं. आणि जेव्हा मान्य करतो आपण, तेव्हा भोगणारा मी कर्तृत्व, राम करता म्हण. समर्थ तेच म्हणतात ना, रामाला करता म्हणा. तुम्ही कशाला कर्तृत्व तुमच्याकडे घेताय? रामाला करता म्हटलं, की तो भोगता पण होऊन जातो. आपलं कर्तेपण देऊन टाका. त्या रामाला कितीही तुम्ही तुमचं कर्तेपण दिलं, तरी त्याला कशाचाच लेप लागत नाहीये किंवा सद्गुरूंकडे देऊन टाका कर्तेपण. सगळं सद्गुरू करतायत. माझं सगळं सद्गुरू करतायत. श्रीराम जय राम जय जय राम म्हणा प्रत्येक कृती करताना. सुरुवातीला म्हणा, नंतर कर्म झाल्यानंतर म्हणा. त्याला विनियोग असं म्हटलंय. हरी ओम तत्सत. म्हणजे सुरुवातीला कर्म करताना हरी ओम तत्सत म्हणा किंवा जे काही नाम असेल ते घ्या आणि कर्म झालं की नाम घ्या. चुकीचं कर्म झालं एखाद वेळेस
आता मुद्दामून आपण करत नाही, पण होतं कधीतरी, तर ते त्याला अर्पण होऊन जातं. चांगलं पण त्याला अर्पण करा, फक्त चुकीचंच नव्हे, तर चांगलं पण कर्म त्याला अर्पण करा. कितीही कर्माचे डोंगर त्याला तुम्ही अर्पण केले, सगळ्या जगातल्या सगळ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी, तो कसा आहे तर निर्लेप तो परमात्मा आहे. ते सद्गुरू निर्लेप आहेत. त्यांना कशाचाही लेप लागत नाही. ही माझी साधना आहे. आणि अशी जेव्हा साधना मी करेन, तेव्हा हळू-हळू माझ्याकडनं ते कर्तृत्व काय होईल, ते करते पण जायला लागेल आणि हळू-हळू मी मोकळी होईन. आणि जेव्हा मोकळी होते ना, तेव्हा आतमध्ये शांती असते. आणि ही शांती त्या सद्गुरूंच्या ठिकाणी आहे, की सगळं करून ते अकर्ते आहेत. ते कशाचाच काय करत नाहीये, तर आपल्याला लेप त्यांना लागत नाहीये. आणि म्हणून ती स्थिती जी आहे, ती किंचित सुद्धा विचलित होत नाहीये. कारण तिथे काही सकामता नाहीये. दुसरा विचार तर आहे तर. कारण सकामतेने कर्म कोण करतोय? तर आपण करतोय, की काहीतरी मला मिळालं पाहिजे आणि सकामतेने कर्म केलं, की काय मला हे काहीतरी त्याच्यापासून पाहिजे. मनासारखं झालं, की काय आहे तर बरं वाटतं. नाही झालं, तर दुःख होतं. पण ही भूमिका तिथे नाहीच आहे सद्गुरूंच्या ठिकाणी. कारण त्यांनी पूर्ण ते स्वतःच ईश्वर झालेले असतात. तर कुठलं मनासारखं आणि म्हणजे त्यांना ते ईश्वरी नियोजन इतकं परफेक्ट मान्य असतं, की एखादं मनासारखं झालं नाही तरी ईश्वराची योजना. रामकृष्ण हरी म्हणून ते मोकळे होतात. म्हणजे फळाच्या आशेने सकाम मनुष्य जसा कर्म करतो, तसा निष्काम कर्मयोगी हा असतो. तो निष्कामतेने सगळी कर्म करतो. कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही आणि आत्मदृष्टीने ती मी केलीच नाही, अशा भावनेने कर्माची उपेक्षा करतो. आणि मग ब्रह्म कसं आहे? अकर्ता आहे. आता आपण म्हणतो ब्रह्म अकर्ता आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. जीव ब्रह्मैव नापरः. पण जीवाला ब्रह्म व्हायचं असेल, तर जीवाने सुद्धा ही कर्म जी आहेत, ही कर्म काय करायला पाहिजेत? तर ती त्याला टाकता आली पाहिजे, म्हणजे सोडता आली पाहिजेत. मग ती सोडायची कुठे? तर ती भगवंताला द्यायची. ती त्याला अर्पण करायची किंवा मी कर्ता ही भूमिका काय करायची? तर ती काढून टाकायची. जसं म्हणतात डॉक्टर काका म्हणतात, की ती कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे ट्रॅक्टर ट्रॉली सारखी जोडी आहे. कर्तृत्व आलं की भोक्तृत्व येतच. जर कर्तृत्वच जर आपण टाकलं, तर तिथे भोक्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे कर्तेपणामुळे आपल्याला काय आहे तर दुःख आहे. मी करणारा आहे. मग मी करणारा म्हटलं, की मी केलं त्याप्रमाणे मला फळ मिळत नाही म्हणून दुःख आहे. असं सातत्याने आपलं जीवन या दुःखामध्ये सुरू असतं आणि इकडे अभ्यास पण सुरू असतो. काय? ब्रह्मानुभव, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. मी आनंद रूपे हा अभ्यास करायचा आहे मला. असं जर 2 ट्रॅकवर 2 भूमिका चालल्या, तर कधीच आपण ते ट्रॅक दोन्ही काय होणार नाही, तर एक होणार नाहीत. आणि त्या जीवाची आणि परब्रह्माची, त्या भगवंताची कधीच गाठ पडणार नाही. आणि त्यासाठी हा अभ्यास आहे, की ब्रह्म अकर्ता आहे आणि मी करतो मी जर मला कर्ता समजत असेल, तर ते कर्तृत्व हळू काढलं पाहिजे. कर्तृत्व गेलं की भोक्तृत्व जातं आणि म्हणून ते सद्गुरू जे आहेत, ते कसं आहे तर ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून जिकडे ते पाहतो तो, तिकडे त्याला संपूर्ण सृष्टी आनंदमय अशी अनुभवाला येते. बघा एक ओम मालती आई म्हणून मिरजेला आहेत. होऊन गेल्या त्या. त्यांनी देह ठेवला. त्यांचा एक खूप छान त्यांचं एक पद आहे. त्या म्हणतात, "आकाशी आनंद, विश्वात आनंद, आनंद सोडून राहू कुठे सांग." बघा, काय स्थिती असेल ती. त्यांना सगळीकडे आनंदाची अनुभूती येते. कारण आनंद सोडून मी राहूच कुठे? कारण अशी राहायला जागाच नाहीये. आता हे एका जीवनमुक्त स्थितीतल्या संतांचं काय आहे तर अभंग आहे आणि आज त्या नाहीयेत म्हणजे त्या काय झाल्या विदेहमुक्त झाल्या. नंतर आपले मोरया गोसावी चिंचवडचे त्यांचं पद आहे, "आजी आनंद आनंद मज भेटला एकदंत." आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकोबांचा अभंग आपल्याला माहितीये. म्हणजे ते जीवनमुक्त स्थितीमध्ये असताना बघा मी 2 सारखं सातत्याने का उल्लेख करते? कारण हे लक्षात यायला पाहिजे आपल्या. जीवनमुक्त स्थितीमध्ये असताना तुकोबांनी अभंग लिहिलाय, "आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदाचा डोह आहे, आनंदाचा तरंग आहे, त्याच्यात आम्ही आनंदरूप आहोत." म्हणजेच हे सगळं विश्व आनंदरूप आहे. त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडतायत त्या आनंदरूप आहेत. आणि आम्ही सुद्धा आनंदरूप आहोत आणि त्याच्यानंतर त्यांना काय झाली आहे तर विदेहमुक्ती. त्यांनी देह ठेवून गेला. म्हणजे जीवनमुक्त स्थितीत आनंद आहे आणि विदेहमुक्तीत आजही तुकोबा आपल्यामध्ये आहेत. म्हणून मुकुंदराज म्हणतात, की हा नवलाईचा असा ज्ञानयोग जो आहे, का? नवल हा ज्ञानयोगू जेथे नांदत असे. हा नवलाईचा ज्ञानयोग त्यांच्या ठिकाणी नांदत असतो.
आता हे सगळं शब्दांनी आपण समजावून घ्यायचं आहे, पण समजावून घेताना किंवा सांगताना सुद्धा आपल्या अंतःकरणात इतका आनंद होतो. तर ती स्थिती जी आहे तिथे सद्गुरूंची, तो आनंद केवढा असेल? आता त्याला कितीतरी पटींनी, आता पटींनी तरी म्हणावं का? ते आनंद रूपच झालेले आहेत. ते ब्रह्मस्वरूपच झालेले आहेत. त्यामुळे त्यांना नवलाईच, आता नवलाई कुठपर्यंत वाटतं, जोपर्यंत ती अनुभूती आपल्याला येत नाही, तोपर्यंत आपल्यालाही नवलच वाटतं ना. भगवद्गीतेमध्ये पण या अर्थाचा एक श्लोक आलाय, "आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम." ते एक आश्चर्यच आहे सगळं, की आपल्याला त्याचा अंदाज येत नाही, पण तरी तसा तो झालेला असतो. आणि तसा तो ब्रह्मानंद असतोय, कधी अनुभवाला येतं? आपण जेव्हा तसं होऊ तेव्हा. म्हणून नवलाईचा ज्ञानयोग त्यांच्या ठिकाणी हा नांदत असतो असं म्हटलेलं आहे. पुढे म्हणतात, "निफजती इंद्रियांचे व्यापारू, परी अकर्तृत्वी चतुरू, ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा." आता निफजती इंद्रियांचे व्यापारू म्हणजे सर्व इंद्रियांचे व्यवहार वेळोवेळी होत राहतात. पण परी अकर्तृत्वी चतुरू, पण त्याच्या अकर्तृत्वाच्या चातुर्याने तो त्यांच्यापासून निर्लेप राहतो. ब्रह्मविद्या देता उदारू, शिष्याला ब्रह्मविद्या सांगताना आपलं सर्वस्व जाणीवपूर्वक ओतून देतो. असा तो उदार असतो. अपाडाचा म्हणजे त्याच्या या औदार्याला खरोखरी काय नाहीये, तर तिथे सीमा नाहीये. बघा, निफजती इंद्रियांचे व्यापारू, इंद्रियांचे व्यवहार वेळोवेळी होत राहतात. आता इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या संयोगातून सुख-दुःखाचे भोग प्राप्त होतात. आपल्याला माहिती की इंद्रिय आणि त्यांचे विषय जे असतात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, हे 5 आणि हे 5 असे एकूण काय तर 10 विषय. आता अनुकूल विषय प्राप्त झाला तर सुख होतं आणि प्रतिकूल विषयापासून दुःख होतं. आता सुखाचा पण भोगच आहे आणि दुःखाचा पण भोगच आहे. आता विषय कुठे असतात? विषय जगामध्ये असतात. आहे ना, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. मग आता हे जे जग आहे, हे आता हे जग कसं आहे तर भासमान आहे. भासमान आहे म्हणजे ते मिथ्या आहे. मग आता जगच जर भासमान आहे, मिथ्या आहे, मग जगातले विषय पण कसे आहेत तर मिथ्या आहेत. मग भोगणारा पण कसा आहे तर तो मिथ्याच आहे. आता काय सत्य आहे? आता हे सगळं आपल्याला अनुभवाला येतं की नाही? जग परिवर्तनशील आहे. नंतर त्याच्यामध्ये विषय जे आहेत, ते विषय पण आगमापायी आहेत. भगवद्गीता म्हणते, येणारे, टिकणारे आणि जाणारे आहेत. काल जो विषय मला सुख देत होता, तो आज मला सुख देईल याची काय नाही तर खात्री नाही. काल काय होतं तर मला काल जो सुख देत होता, कोण सुख, आज मला काय देतोय सुख? एसी मध्ये मी बसलीये. आज मला सुख वाटतंय. हेच थंडीमध्ये मी एसी लावून बसले तर तो एसी मला त्यावेळेस सुख देत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट असू देत, जी काल सुख देत होती, ती आज सुख देत नाही. जी आज देतीये, ती उद्या देत नाही. जे सतत कसं आहे तर बदलणारे विषय आहेत. जग बदलणारं आहे, विषय बदलणारे आहेत आणि भोगणारा सुद्धा कसा आहे तर तो एक दिवस भोगता-भोगता संपून जातो. म्हणजे हे सगळं कसं आहे तर मिथ्या आहे. आता हे जे जीवन आहे, हे त्रिपुटीमध्ये चाललेलं, हे तुमच्या आमच्यासारख्यांचं असतं, की भोगता, भोग्य आणि भोग. बघा, जे दृश्य जगत जे आहे ना, ते संपूर्ण त्रिपुटीमध्ये असतं. एकमेव अद्वितीय जे तत्व आहे, ते सोडून सगळा पसारा हा त्रिपुटींचा आहे. आणि त्रिपुटी, असंख्य त्रिपुटी आहेत. द्रष्टा, दृश्य, दर्शन, नंतर भक्ता, भक्ती, भगवंत, उपासक, उपासना, उपास्य दैवत, वक्ता, वक्तृत्व, वक्तव्य, अशा अनेक त्रिपुटींची आपण जर एक लिस्ट काढली, त्या जगतामधल्या, तर असंख्य त्रिपुटी आहेत. या संपूर्ण त्रिपुटीमध्ये आपलं जे आहे ते सगळं जीवन व्यतीत होत असतं. जसं एखादा विषयाचा मी भोग घेते. आता बासुंदीचा काय घेते मी तर भोग घेते. आता दृश्य जगतात त्रिपुटीशिवाय व्यवहारच नाहीये आणि ब्रह्मसुखामध्ये मात्र काय नाहीये तर त्रिपुटी नाहीये. अनुभव आणि अनुभविता काय होतात तर ज्याचा अनुभव घ्यायचा, हे तिघं जण सुद्धा काय होतात तर एकरूपच होऊन जातात. ते अजिबात वेगळे राहत नाहीत. पण त्रिपुटीमध्ये जीवन जगणारा जीवात्मा हा सातत्याने काय राहतो तर भ्रमात राहतो आणि सतत त्या त्रिपुटीमधल्या म्हणजे दृश्य जगतामध्ये, सतत म्हणजे ह्या भासमान जगतामध्ये सतत पाठलाग कुणाचा करत राहतो तर विषयांचा करत राहतो. एक नेहमी दृष्टांत दिला जातो. तहानेने व्याकुळ झालेलं हरीण कशाच्या दिशेने धावतं? जे मृगजळ जे आहे, रोहिणी नक्षत्रावरती 12 वाजता माळरान जमिनीवरती
मृगजळाचा भास होतो आणि त्या हरिणाला असं वाटतं की तिथे पाणी आहे. म्हणून तहानेने व्याकुळ झालेलं हरीण त्या मृगजळाच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या दिशेने धावतं आणि जवळ आलं की त्याला लक्षात येतं की हे पाणी नसून इथे मृगजळ आहे आणि ते ऊर फुटून तिथेच काय करतात तर त्याचं प्राणोत्क्रमण होतं. अगदी त्या पद्धतीने त्या भासमान विषयांना तो भासमान जीव सत्य समजून चाललेला असल्यामुळे त्याच्यामागे सतत धावत राहतो आणि शेवटी विषयांमध्येच काय होतं तर जे विषयांना सत्यत्व दिलेलं असल्यामुळे विषय कधी सत्य नाही हे आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळे विषय भोगत भोगतच तो मृत्यूपंथानी निघून जातो. हा जो जीवनमुक्त असतो त्याला या भासमान जगामध्ये हे विषय भासमान आहेत आणि भोगणारा मी सुद्धा कसा आहे तर भासमान आहे. याचं ज्ञान असल्यामुळे त्याची विषयांकडची धावच मोडून जाते. माऊली म्हणतात, "इंद्रियांची कुसमुस मोडली." आणि मात्र तो जीवनमुक्त स्थितीमध्ये विषय भोगून सुद्धा कसा असतो तर तो अभोक्ता असतो. तो अत्यंत निर्लेप असतो. आता ही स्थिती आपण समजावून घेतोय, की त्या सद्गुरूंची स्थिती जी असते, ती कशी असते. निफजती इंद्रियांचे व्यापारू, परी अकर्तृत्वी चतुरू, ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. म्हणजे शिष्याला ब्रह्मविद्या सांगताना आपलं सर्वस्व जाणीवपूर्वक तो ओतून देतो. असा तो उदार असतो आणि या औदार्याला खरोखरीच सीमा नाहीये. अत्यंत उदार असतात सद्गुरू. ते हातचं काहीही राखून ठेवत नाहीत. आपल्याला सद्गुरूंच्या आणि शिष्यांच्या जोड्या परिचित आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद कितीतरी गुरु शिष्यांची उदाहरणं आहेत. आता ज्ञानदेवांमुळे निवृत्तीनाथ माहीत झाले की नाही हो आपल्याला? आता निवृत्तीनाथ तर सद्गुरू आहेत. पण सर्वस्व आपल्या ज्ञानदेवांना त्यांनी काय आहे तर देऊन टाकलेलं आहे. ते आपला शिष्य प्रसिद्ध झाला तर श्रीगुरूंना आनंद होतो आणि तीच त्यांच्या जीवीची खरोखरीची आवड असते. आम्ही प्रत्यक्ष श्रीगुरु जे बघतो आहोत, की त्यांना इतका आनंद होतो आपल्या शिष्यांनी जर एखादी परमार्थिक दृष्टीने जर काही कृती केली किंवा पुढे काही प्रगती केली. आता दासनवमीचा उत्सव चिंचवडला झाला आणि सद्गुरूंची आज्ञा त्यांनी दिली होती, की तुम्ही दासनवमीचा उत्सव करा आणि म्हणून दासनवमीचा उत्सव आपला छानपैकी त्यांच्या कृपाशीर्वादानेच यथासांग पार पडला. मी म्हटलं आता 15 दिवसांनी आपल्याला जायचंच आहे सद्गुरूंकडे, तेव्हा आपण सगळं काय करू तर त्यांना सांगूयात वर्णन करून, की छान झाला उत्सव काका तुमच्या कृपेने वगैरे. पण मी दुसऱ्या दिवशी पहाटे उठले, म्हणजे दुसरा दिवस खूप दमले होते, म्हणून परत तसेच झोपले. मग मी विचार करत होते काय करावं, काय करावं? आणि एक दिवस माझी विश्रांती झाली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे उठले आणि पहाटे मला एकदम असं वाटलं, की आपण आज जाऊन सांगायला पाहिजे काकांना सगळा वृत्तांत जो आहे सद्गुरूंना. आणि म्हणून मी पहाटे 5 वाजता उठले आणि कोल्हापूरला गेले. काका वाट बघत होते, की कधी येतीये म्हणून. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे, की ते माझं आपण करत कोणीच नाहीये. हे समर्थांचं कार्य जे आहे, हे पुढे जावं किंवा हे सगळ्या जनमानसामध्ये म्हणू, की लोकांमध्ये हा दासनवमीचा उत्सव इथून झाला पाहिजे. हा तो त्यांचा संकल्प जो होता, तो संकल्प त्यांनी त्यांचाच आपल्याकडून पूर्ण करवून घेतला. पण तरी सुद्धा तो वृत्तांत ऐकण्यासाठी म्हणून मला ती प्रेरणा झाली यातून, की नाही आपण आजच जायला पाहिजे. 15 दिवसांनी जायचं नाहीये. आता इथे हे का सांगितलं? तर ते इतकं भरभरून देतात आपल्याला, की त्या अनुभवाशिवाय आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यांना सगळं माहिती असतं, की काय-काय झालं. मुरगुडात बसून चिंचवडमध्ये काय झालं, हे त्यांना सगळं ते जाणतात. पण तरीसुद्धा त्यांना माझ्याकडून जे आहे ते माझ्याकडून ऐकायचं होतं. आणि जेव्हा मी गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा तो आत्मानंद जो होता, तो मी प्रत्यक्ष अनुभवला. आता इथे हा मुद्दा जो आला तो आत्ता सांगते, की इतकं ते देतात उदार हस्ते, की आपली झोळी जी आहे ती आपली झोळी काय पडते तर ती खरं म्हणजे कमी पडते आपण असं म्हणूयात. म्हणून तिथे म्हणतात ब्रह्मविद्या देता उदारू अपाडासा. तर ब्रह्मविद्या म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मविद्या तर आहेच हो. त्या शिष्याला ब्रह्मस्वरूप करणं. पण त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईपर्यंत त्याला मोटिव्हेट करणं, त्या शिष्याला पुढे-पुढे नेणं,
हे जे आहे हे सुद्धा सद्गुरु जे करत असतात. त्यांच्याजवळ तरतम भाव हा कुठलाच नसतो. अधिकारानुसार शिष्याला साधन मार्ग सांगून पुढे पुढे स्वरूप स्थितीकडे ते नेत राहतात. मनविक्षेप दोष जे आहेत ते मुख्यत्वे आहे मलदोष आणि विक्षेप दोष आणि तिसरा आवरण दोष आहे. आता आवरण दोष जो आहे तो श्रीगुरूंच्या कृपेने निघतो, पण मलदोष जीवाचे आणि विक्षेप दोष जे जीवाचे आहेत. आता साधक म्हणून झाल्यानंतर ही संपूर्ण जबाबदारी सद्गुरूंकडे जाते. सद्गुरू मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे मलदोष आणि विक्षेप दोष शिष्यानी साधना करून सातत्याने काय करायचं आहे तर तो कमी करत राहणं ही शिष्याची जबाबदारी आहे. आणि मग मनविक्षेप दोष जसे जात राहतात त्या पद्धतीने त्या शिष्याचा अधिकार वाढत राहतो. ती बुद्धी स्वच्छ होते, शांत होते. शास्त्राचे बारकावे जे ते उलगडायला लागतात. कारण या मनविक्षेप दोषांमुळे आपल्याला ती बुद्धी जी आहे ती बारकावे आकलन होऊ देत नाही. माऊलींची ओवी अगा जे आहे ते तैसेची आहे, परी काय करे बुद्धी तैसेची नव्हे. तर ते आत्मतत्व तसंच आहे. ते नाही असं होतच नाही. पण तुझी बुद्धी तशी होत नाहीये. म्हणून साधकाने सातत्याने साधना करत राहायचं आहे. तर आता दोन्ही आहे. सद्गुरु कृपेमुळे साधना वाढती राहते आणि साधना केली की कृपा होत राहते. असं एकात एक ते काय आहे तर त्याचं रिलेशन आहे. म्हणून शिष्यरूपी त्या बाळाला गुरु माऊली झेपेल एवढा घास देत देत भरवत काय करते तर मोठं करते आणि त्याचा अधिकार ती वाढवत राहते. तिचं औदार्य हा शब्द इथे जो औदार्य आलाय तिचं औदार्य इतकं महान असतं की शेवटी ती स्वतःलाच काय करते तर देऊन टाकते. भगवंतानी अर्जुनाला 18 अध्याय गीता सांगितली. खरं भगवंतानी अर्जुनाच्या मस्तकावरती कृपाहस्त ठेवला असता आणि म्हटलं असतं की अर्जुना तुझं स्वरूप मी तुला दाखवून देतो. हे सगळे नाशिवंत आहेत आणि तू युद्ध कर. तरी एका वाक्यात हे सगळं होऊन गेलं असतं. पण 18 अध्याय गीता सांगितली म्हणजे त्याला व्यवस्थित त्रिगुणातीत तू कसं हो, दैवी संपत्ती सांगितली, आसुरी संपत्ती सांगितली, आसुरी संपत्तीचा त्याग, दैवी संपत्तीचा अंगीकार, हे विश्व कसं निर्माण झालं या आणि तू निमित्त मात्र आहेस. हे 18 अध्यायामध्ये पूर्ण तत्वज्ञान सांगितलं आणि जेव्हा त्याचा मनदोष, विक्षेप दोष गेला, तेव्हा जेव्हा अर्जुन असं म्हणाला, की माझा आता शोक मोह नष्ट झाला, मी तुला शरणागत आहे, तेव्हा त्याचा आवरण दोष भगवंताने घालवला. हृदया एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आपण द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. तिथे आवरण दोष घालवला म्हणजे काय केलं? तर भगवंतानी अर्जुनाला घट्ट मिठी मारली आणि ते तत्व संक्रमित केलं अर्जुनाच्या देहामध्ये. तत्व एकमेव अद्वितीय. आता ते संक्रमित का होत नव्हतं? कारण त्याला मोह होता, शोक होता, अज्ञान होता, अविद्या होती. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर जेव्हा सद्गुरू आपल्याला एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायला सांगतात, एका ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला सांगितलेला आहे, तर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचं फळ काय सांगितलंय? येथा अविद्यानाशु हे स्थळ, मोक्षपादानी हे फळ, इही दोईसे केवळ साधन ज्ञान. या संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून काय झालं पाहिजे? तर अविद्येचा नाश झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्या ग्रंथाचा सुद्धा अभ्यास आपला झाला पाहिजे. त्या पद्धतीने तो ग्रंथ समजावून घेतला पाहिजे. आणि हा आवरण दोष जो आहे तो सद्गुरूंच्या कृपेने जातो. आणि अजून एक आपल्याला नेहमीच परिचित आहे की आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतायत, नाशिवंत तितुका मळ, तो त्याच्यावा अमंगळ, तो गेलिया सकळ तुझे आहेसे बापा. तो नाशिवंत जो मळ आहे हा मदविक्षेपाचा, तो तू मला देऊन टाक. तुझा जीवभाव जो आहे तो मला देऊन टाक. बरं मी घेऊन तरी काय करू तो? तो मलाही टाकावाच लागणार आहे. पण तो गेल्याशिवाय तुला स्वरूप प्राप्ती होणार नाही आणि म्हणून तो तुम्हाला देऊन टाक. म्हणून ब्रह्मविद्या देता उदारू अपाडाचा. अहो ती ब्रह्मविद्या साम दाम दंड भेद सर्व तऱ्हेचे काय करतात तर ते प्रयत्न करतात आणि त्या शिष्याला ते ब्रह्मविद्या प्रदान करतात. पुढे म्हटलंय अवस्थात्रयी अगाधू जयासी अखंड बोधू तो अमूर्त परमानंदू येण्याची आकारे. बघा आता इथे अवस्था त्रयी अगाधू जयासी अखंड बोधू. आता अवस्था 3 आपल्याला माहिती आहेत, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नातील भिन्न भिन्न अनुभवांमुळे त्याच्या आत्मानुभवाला जराही धक्का लागत नाही. कारण तो कसा असतो तर अवस्था त्रित असतो. कारण जो त्यांचा साक्षी असतो त्या अवस्था जीवाच्या आहेत.
आणि आत्मरूप मीला साक्षी नाहीयेत. आणि सद्गुरू हे कसं असतात तर अवस्थांच्या अतीत असल्यामुळे, आत्मरूप झालेले असल्यामुळे त्यांना अवस्था तिथे नाहीच आहेत, असा त्याला दृढबोध झालेला असतो. अखंड आत्मबोधामध्ये अवस्थांमुळे खंड पडत नाही. परमानंद म्हणजे ब्रह्मानंद वास्तविक अमूर्त आहे, पण तो जणू सद्गुरूंच्या रूपाने मूर्त होतो. मग इथे साक्षी हा शब्द आलेला आहे. अवस्थात्रयी अगाधू जयासी अखंड बोधू तो अमूर्त परमानंदू येण्याची आकारे. या 3 अवस्थांचा जो आहे तो साक्षी असतो. आता साक्षी शब्दाचा अर्थ बघूया. उदासीनत्वे सती बोधा साक्षी. जो स्वतः उदासीन असतो, म्हणजे ज्या घटनेला तो साक्षी असतो, तो त्या घटनेत स्वतः लिप्त असत नाही. अत्यंत अलिप्तपणे साक्षीत्वाने तो त्या कसा असतो त्याच्यामध्ये साक्षीत्व भावाने असतो. आता 2 साक्षी सांगितल्यात शास्त्रकारांनी. एक सक्रिय साक्षी आणि दुसरा निष्क्रिय साक्षी. आता जीव हा सक्रिय साक्षी आहे आणि त्यामुळे तो उदासीन नाहीये आणि आत्मा हा निष्क्रिय साक्षी आहे आणि तो कसा आहे तर तो उदासीन आहे. आता 3 अवस्था कोणाच्या आहेत? तर जीवाच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. आता जीव जागृतीमध्ये सगळे व्यवहार करत असतो. जीव स्वप्न बघतो आणि जीव गाढ झोपतो. आता जागृतीमध्ये सगळे जे व्यापार आहेत ते ईश्वराची सृष्टीतले जीवाला दिसून कळतात. बघा, दिसून कळतात. आता जागृतीमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये रोज जेव्हा जागे असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्याला दिसते, डोळ्यांनी दिसते, पण ती कळते पण ना त्यावेळेला. तो हा कळवून देणारा जो आहे तो निष्क्रिय साक्षी आहे. आता जागे नसतो तेव्हा आपण झोपलेलो असतो. मग झोपेत स्वप्न पडतं. आता स्वप्नामध्ये तर काहीच नसतं, उजेड नसतात, वस्तू नसतात. पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी कळतं की नाही स्वप्न पडल्यानंतर. तो कळवून देणारा जो आहे तो निष्क्रिय साक्षी आहे, तो आत्मा आहे. आणि गाढ झोपेत सुद्धा, गाढ झोपेला काय नाहीये तर वर्तमान काळ नाहीये. मी गाढ झोपेन किंवा मी उठल्यानंतर म्हणते की मला खूप छान गाढ झोप लागलेली होती. आता हे सुद्धा मला कशाच्या ह्याच्यावरती अनुभवाला येतं, तर जो निष्क्रिय साक्षी जो आहे, त्या निष्क्रिय साक्षीच्या सत्तेवरती मला गाढ झोपेचा अनुभव येतो. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 जीवाच्या अवस्था आहेत. जेव्हा जीव जागा असतो, तेव्हा स्वप्न बघत नसतो. म्हणजे त्याच्यामध्ये 2 अवस्था नसतात. तो झोपलेला नसतो. जेव्हा स्वप्न बघत असतो, तेव्हा जागा नसतो आणि झोपलेला नसतो. जेव्हा गाढ झोपलेला असतो, तेव्हा जागृती आणि स्वप्न या 2 अवस्था नसतात. म्हणजे एक अवस्था जेव्हा असते, तेव्हा त्या 2 बाकीच्या नसतात. बरोबर? म्हणजे हा जीव जो आहे या 3 अवस्थांमध्ये असतो, पण आत्मा जो आहे या 3ही अवस्थांमध्ये अनुस्यूत असतो. तो निष्क्रिय साक्षी जो आहे, तो कधी नाही असं होतच नाही म्हणजे. म्हणून हा निष्क्रिय साक्षी जो आहे, बघा हे जे बुद्ध तत्व आहे, जे सुख-दुःखातीत तत्व आहे, ते अखंड विद्यमान आहे. आणि तेच माझं स्वरूप आहे. पण जीव सातत्याने जागृतीमध्ये त्याच्या गडबडी ज्या चालतात, सुखाने सुखी होतो, दुःखाने दुःखी होतो. स्वप्न चांगलं पडलं, बरं वाटतं, वाईट पडलं, असं वाटतं आज काय होणार आहे? ह्या ज्या सगळ्या गडबडी त्या जीवाच्या आहेत. तो निष्क्रिय साक्षी जो आहे तो अत्यंत शांतपणे सगळ्यांमध्ये साक्षीत्वाने भूमिका निभावत असतो. आणि जो आत्मसाक्षी आहे, जो साक्षी आहे, हेच माझं काय आहे तर मूळचं स्वरूप आहे. पण आता हा अनुभव आला तर पण तोपर्यंत हा प्रवास सगळा समजून घ्यावा लागतो की नाही, की मला जर त्या साक्षीत मला जर माझ्याच व्यवहाराचं साक्षीत्व करायचं असेल, तर ह्या जीवनातल्या घटनांकडे जे आहे, त्या घटनांकडे उदासीन वृत्तीने बघायला शिकलं पाहिजे. आणि उदासीन वृत्तीने बघायला शिकणं ही साधना आहे. म्हणून सुख आलं, रामकृष्ण हरी, दुःख आलं, रामकृष्ण हरी, अशी जेव्हा चित्ताची समत्व स्थिती असते, तेव्हा हळू-हळू त्याच्या साक्षीत्वाच्या दिशेने आपल्याला जाता येतं. कारण ते चित्त शांत, शांत करावं लागतं. कुठलाही कठीण प्रसंग जरी आयुष्यामध्ये आला, कितीही अडचण आली, तरी ते ईश्वराचं नियोजन होतं. रामकृष्ण हरी, की चित्ताची समत्व स्थिती बिघडत नाही यालाच काय म्हटलंय? साक्षीत्वाने बघणं. आपल्याच दैनंदिन जीवनातले व्यवहार, ज्याच्यात आपलं अंतःकरण सातत्याने उलटापुलट होत असतं, त्या उलटापुलट होणाऱ्या अंतःकरणाकडे साक्षीत्वाने जेव्हा आपण बघायला शिकतो, तेव्हा अंतःकरण ते पण शांत होतं. त्याला तुम्ही होऊच दिलं नाही, प्रवाहित होऊ दिलं नाही. प्रवाहित
बघा तरंग उमटणार आहे कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये. पण तरंगाचा प्रवाहाची लाट जेव्हा होऊ देते, तेव्हा ते साक्षीत्व बिक्षित्व कुठल्या कुठे निघून जातं आणि तो जीव त्या लाटांवर लाटा, लाटांवर लाटा, सुख-दुःखांच्या लाटांमध्ये गटांगळ्या खात राहतो. आणि मग खूप कालांतराने असं कळतं, बराच काळ गेला की अरे खरं म्हणजे एवढं काही कारण होतं का? एवढी मी रागावले, एवढी संतापले, काहीतरी कुणाला काहीतरी बोलले. खरं काही कारण नव्हतं एवढं रागवायचं. त्यावेळेस मी शांत राहिले असते तर. असं वाटतं की नाही नंतर आपल्याला. पण जेव्हा आपण सातत्याने हा अभ्यास करतो अशा या शास्त्र ग्रंथांचा किंवा संत ग्रंथांचा आणि जेव्हा आपल्याला त्या गोष्टी त्यावेळेला आठवतात, खूप महत्वाचं आहे, की ते स्मरण पण झालं पाहिजे, की मला या घटनेचं साक्षीत्व करायचं आहे. हे ईश्वरी नियोजन आहे, ते मान्य करण्याशिवाय मला पर्याय नाहीये. आणि मग रामकृष्णांनी जेव्हा साक्षीत्व मी करायला लागते, तेव्हा माझं सुद्धा अंतःकरण कसं होतं तर शांत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही अवस्थांचं साक्षीत्व त्या जीवाला करता आलं पाहिजे. कारण या 3 अवस्था ज्या आहेत त्या कशा आहेत तर त्या मिथ्या आहेत. कारण आपलं जीवन सगळ्या 3 अवस्थांमध्येच चाललेलं असतं आणि म्हणून आपण द्वंद्वमय जीवन जगत असतो. आणि श्रुतिवचनच आहे, की द्वंद्वमय जीवन जे द्वितीयाद् वै भयं भवति. पण शास्त्र सांगतं या तीनही ज्या आहेत त्या कशा आहेत तर या मिथ्या आहेत आणि तो साक्षी जो आहे तो एकमेव सत्य आहे. जनक राजाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याचं कुठल्यातरी दुसऱ्या राजाबरोबर तुंबळ युद्ध झालं आणि जनक राजाच्या सेनेचा पराभव झाला. तर जनक राजा देशोधडीला लागला. जो नवीन राजा राज्यावर बसला होता, त्यांनी आदेश काढला, की जनक राजाने इथून हद्दपार व्हावं. आता आपली सगळी राजवस्त्र, अलंकार राजाने काढून ठेवावेत आणि त्या आदेशात पुढे असंही होतं, की जनकाला कोणीही राज्यात मदत करू नये आणि जो कोणी मदत करेल, त्याला कडक शिक्षा करण्यात येईल. तर एवढं फर्मान त्या नवीन राजाने काढलं. आता हा जनक राजा कसाबसा मैलोन-मैल चालत राज्याची सीमा ओलांडून गेला. राजाला प्रचंड भूक लागली, इतका तहान लागली, तो व्याकुळ झाला. त्याला एकही पाऊल पुढे टाकवेना. तिथे जवळच एक अन्नछत्र सुरू आहे म्हणून असं एकाने सांगितलं. राजाला कुठेतरी थोडी दुगदुगी निर्माण झाली, की आपल्याला काहीतरी खायला मिळेल. खुरडत-खुरडत आशेने तो तिथपर्यंत गेला. तोच अन्नछत्राची वेळ संपली होती. पोटात भुकेचा डोंब उसळला होता राजाच्या. अतिशय दीन होऊन त्यांनी याचना केली, "अहो, काही खायला मिळेल का मला?" पातेल्याच्या तळाला थोडी ती करपलेली खिचडी होती. एका माणसाने ती काढली आणि ती राजाच्या हातावरती ठेवली. राजा पण हातावरती खिचडी अत्यंत भुकेला आहे. त्या खिचडी हातात घेतलेली आहे आणि तो हात तोंडाकडे न्यायला म्हणून त्यांनी घे जवळ नेला आणि तो खाणार इतक्यात एका भुकेल्या कुत्र्याने झडप घातली आणि खिचडी खाली पडली आणि ती कुत्र्याने खिचडी खाऊन टाकली. राजाला खूप दुःख झालं. म्हणाला, "माझं नशीब एवढं वाईट आहे, की एक घास सुद्धा माझ्या पोटात जाऊ नये." आणि त्याला इतकं दुःख झालं, की माझं कसं होणार आता? आणि दुःखाने त्याने किंचाळी फोडली जोरदार आणि एकदम किंचाळी फोडता क्षणी तो झोपेतून जागा झाला. तर इतकी किंचाळी जोरदार राजाने फोडली म्हटल्यानंतर सगळे सेवक जमा झाले महालातले. अंतःपुरातल्या राण्या गोळा झाल्या राजाच्या भोवती. आता राजा पूर्ण जागा झाला. त्यांनी बघितलं, आपण आपल्या अंतःपुरातच आहोत. मंचकावर छान झोपलेलो आहोत गादीवरती. महालात आहोत. सगळ्या सेवक, राण्या आजूबाजूला आहे. आणि मग तो विचार करू लागला, की मी मघाशी नक्की कुठे होतो? बघा, तो विचार करतोय, की हे खरं का ते खरं? म्हणजे आत्ता जे मी जागा झाल्यानंतरचं जग आहे ते खरं का ते खरं? त्यांनी अष्टावक्र मुनींना निराकरण करण्यासाठी बोलावलं. त्यांनी आता अष्टावक्र ऋषींनी, मुनींनी राजाला विचारलं, की "तू खिचडी मागायला गेलास, तेव्हा दास, दासी, राण्या, महाल हे सगळं होतं का?" राजा म्हणाला, "नाही." "मग आता इथलं हे वैभव तिथे काहीच नव्हतं, बरोबर? मग आता तू महालात आहेस. मग तिथे तू पाहिलेली धर्मशाळा, ती करपलेली खिचडी, तुझ्यावर हल्ला करणारं कुत्रं, हे सगळं आत्ता इथे आहे का?" राजा म्हणाला, "नाही." "छान महाल आहे. आता माझ्या भोवती या सगळ्या राण्या जमलेल्या आहेत." तेव्हा अष्टावक्र ऋषी म्हणाले, "राजा विचार कर. दोन्ही अवस्था कायम राहिल्या नाहीत. त्या अर्थी तेही खरं नाही आणि हेही खरं नाही.
दोन्ही तुला झालेले भ्रम आहेत. मग लक्षात येतं जागृती हेची दीर्घ स्वप्न समर्थ का म्हणतात. पण दोन्ही तुला झालेले भ्रम आहेत. पण ज्याने त्रयस्थपणे महालाचाही अनुभव घेतला आणि धर्मशाळेचाही अनुभव घेतला, तोच एक अवस्था त्रयातीत साक्षी सत्य आहे. बाकी सगळं काय आहे तर मिथ्या आहे. म्हणून साक्षीला सुख-दुःख काहीही भावना नसतात. भीक मागू देत, मृत्यू येऊ देत, कंगाल होऊ देत, त्याच्यात काहीही फरक पडत नाही आणि तोच हा जो आहे तो साक्षी आहे. ते जीवाचं मूळचं स्वरूप आहे आणि असं साक्षीत्व भावाने संपूर्ण जीवन जे जगत असतात ते सद्गुरू. पूर्ण ही जागृती स्वप्नसृष्ट्या मिथ्या आहेत. त्यांनी जगताचाच बाध केलेला असतो. त्यामुळे तिथे अतिशय पराशांत अशी स्थिती असते. जोपर्यंत देह म्हणजे मी असा समजतो, तोपर्यंत सुख-दुःखाचा अनुभव आहे. जोपर्यंत या 3 अवस्था जीवाच्या आहेत, तोपर्यंत ह्या सुख-दुःखांचा अनुभव आहे. पण जेव्हा त्या साक्षी भूमिकेत म्हणजे त्या आत्मस्थितीतनं, त्या ब्रह्मानंदात जो अखंड डुलत असतो, असे ते सद्गुरू असतात. आणि या मिथ्या जगताचं, या 3 अवस्थांचं ते साक्षीत्व करत असतात. आणि एवढं करून कशी असते तर अलिप्तपणाची भूमिका असते. खरं म्हणजे आज मला हे पूर्ण करायचं होतं. 2-3 ओव्या राहून गेलेल्या आहेत. त्या पुढच्या वेळेस आपण पूर्ण करूयात. म्हणजे मग सद्गुरूंची लक्षणं जी आहेत ती पूर्ण होतील. आज आपण इथेच थांबूयात. 48 ओवीपर्यंत आपण आले